इश्क का दस्तूर ही कुछ ऐसा होता है, जो इसको जान ले लेता है वो साला उसी की जान ले लेता है। वाह 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 वाह, झाड तोडायच्या मागे लागले पण पतंग काही निघायचं नाव नाही घेऊन राहिली। अरे अरे अंजीर अंजीर तोडला तोडला, झाड तोडला, झाड तोडलं रे, झाड तोडलं यार। एक पतंग उडणार आहे, हा सर्वात मोठा विचार आहे। मला आता हे उडू थांबा। कुठे गेलता कुठे गेलता? वर्षी पतंग कटणे कधी काय काटली होती? गम मध्ये ब्रेकअप झाला, त्या बुट्टीने आले एका दिला ते डायरेक्ट म्हणे तू लायकीचे नाही म्हणे मामाला, मला बहुत चांगला नवीन पोरगा भेटला म्हणे, तर मी तुझ्यासोबत नाही राहू शकत म्हणे। आम्ही मकर संक्रांती सेलिब्रेट करतोय, टाळ्या टाळ्या वाजून द्या। निखिल दादा, ओ निखिल दादा थांब खाली, निखिल ना मगर इकडे 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 इकडे। अबे यार शिट, भाऊ क्या तू कसा पतंग नको उडू। पतंग कट्टे पतंग महागाची पतंग आहे, कसा बसला मग खांद्यावर आहे ना? नाही ना बे, हवे हो नाही यार, वरता हवे पेचा लागल्यावर खांद्यावर नुसत्या पुरा हवेत हवेत उडते, मला साला कसं गमगा उडून उडून राहिले ते मला। तर नमस्कार मित्रांनो, आज आहे मकर संक्रांती आणि आजच्या स्पेशल ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मकर संक्रांती स्पेशल आम्ही आणि माझी पूर्ण टीम जसं तुम्ही मागे बघत आहात सगळेजण आम्ही आलो आहे आता पतंग उडवण्यासाठी। आज तेवढा काही विशेष पतंग अजून सुरुवात झालेली आहे, जस्ट तितक्या पतंगी दिसत नाही आहे, पण खूप मस्त एन्जॉय होणार आहे। आम्ही काल पतंगी आणल्या, पण आणल्याबरोबर अर्ध्यापेक्षा जास्त पतंगी आमच्या संपून पण गेल्या, कारण की अर्ध्यापेक्षा जास्त पतंगी आम्ही कापल्या आणि आमच्या पण काही कटल्या आहे। तर चला मी सगळ्यांची इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला। हाय रवींद्र दादा, जो आता बांधून राहिला पतंग का। हा माझा भाऊ हिमांशू, आकाश, अरे मराठी चॅनल आहे, हिंदी बंद झाला आपलं। हा निखिल दादा, इश्क का दस्तूर ही कुछ ऐसा होता है, जो इसको जान ले लेता है वो साला उसी की जान ले लेता है। वाह 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 वाह। तर आमच्या काही पतंग अशा आहे, वरती पतंग उडून राहिलेला आहे। हा आता परत पतंग उडवायला सुरुवात झाली, पण आमच्या पतंगी अर्ध्यापेक्षा जास्त जसं तुम्ही बघून राहिल्या उडवणं जास्त आणि या झाडावर जास्त अटकून राहिलेल्या पतंगी। निखिल दादाचं झाड आहे त्याच्यामुळे जास्त पतंगी तिथेच अटकून राहिलेल्या आहे। हे पतंगी काढण्याच्या मागे लागल्या, पुरी पतंग आमची इथे झाडावर अटकलेली आहे। तो आकाश तोडून काढून झाड तुटन झाड तुटन झाड तुटन, झाड तोडायच्या मागे लागले, पण पतंग काही निघायचं नाव नाही घेऊन राहिली। अरे अरे अंजीर अंजीर तोडला तोडला, झाड तोडला याला, झाड तोडलं रे, झाड तोडलं याला, झाड तोडला उडते पतंग। हा झाड तोडला आणि पतंग उडवायला लागली, वा उडवायला लागली, हवा पण आली चांगली, खूप मजा येऊन राहिली। सुरुवात तशी झाली आहे। अरे यार याची परत पतंग अटकली, राहू दे तुका उडू नको, तुला उडू नको म्हणते पतंग, राहू दे आता। तर काही पतंग उडून नाही राहिली, ते त्याचं ऑपरेशन केलं होतं आम्ही, पतंगीचं कमची तुटली होती मधात न उडवता उडवता, तर मी त्याला जमीन कमची लावून परत चिपकवलं, परंतु ते काही उडून नाही राहिली। तर जेव्हा मस्त जोरदार हवा राहणार तर ते तेव्हा उडेलच, तर तेव्हा बघू। तर इथे काय चालू आहे बघून घेऊ आता आम्ही। हाही फोन मध्ये लागून बांधून राहिला, हा एक उडवणं कमी कापणं आपलं फाडून असं चालू। मित्रांनो कसं आहे बघा, जीवनात किती प्रसंग आले तरी माणसाने हरायचं, किती झालं तरी आपली हार नाही मानायची। अबे पतंग कापली, लढत राहिलेलं पाहिजे आयुष्यभर। काय म्हणतात दादा तुमचे विचार? ओ विचार तर सांगा तुमचे विचार काय? माणसाने नेहमी रडत नाही राहिलं पाहिजे, रडत। एक पतंग उडणार आहे, हा सर्वात मोठा विचार आहे। मला आता हे उडू थांबा। आता एक पतंग उडूच आपण। हो जिजाजी, बटन बोल दे। अच्छा बटन उडवणे चांगली पतंग उडते का? आता हे कसं पतंग मी स्टँडीला जोडता आमचा। अरे वा वा वा, उडली 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 उडली, नजर नको लावर बाबा कोणी फक्त। अरे लागली नजर, लागली नजर। अरे झाड, हे झाड झाड बरोबर, हे झाड खूपच आहे, इथे पूर्ण पतंगी अटकल्या, पूर्ण पतंगी फाटून राहिल्या झाडामुळे। विचार करायला आता पुढच्या वर्षी आला कुठे गेलता कुठे गेलता? पतंग कटणे कधी काय काटली होती। आता बऱ्याचपैकी एक पतंग खूप वरती गेलेली आहे, आता आमचा पेचा पण लागलेला आहे शायद। कटली का रे? कटली। कबूतर तो भी है क्या बे? तेरा घर में तेरा हाइट नहीं, तेरा घर का कबूतर है क्या?
तेरा घर का कबूतर है क्या? तो तेरा चाचू हद बोलेगा हाँ ना, तो पकड़ा तो उसको, पकड़ा वो अभी तू, हमारे कच्ची बात हमारा हो गया वो हमारा हो गया। तू मंजत खींच बेटे ले, पकड़ पकड़ पकड़, क्यों उड़ता नहीं क्या? पंखा टेके उसके, नाम क्या उसका मसक कली क्या? पटापट उड़वा, पकड़ दे गुरु घर 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 घर। आता रवींद्र दादा उडवत आहे पतंग. दादा किती पतंग आहे तुझं उडून राहिला तू? हा पहिलाच पतंग उडवून राहिला. बघू आता हा पतंग स्वतःची कापते या दुसऱ्यांच्या कापते, कारण की पतंग उडवायला खूप जास्त मजा येऊन राहिलेली आहे आणि सुरुवात झाली असल्यामुळे क्रेज आहे थोडाफार. पण जसा आधीचा क्रेज होता, जसा आधी पतंग उडत होता, जो सकाळी उठल्याबरोबर क्रेज राहायचा, तसा क्रेज आता नाही दिसत आहे. तर बघू आज इव्हिनिंग पर्यंत काय मजा येते काय नाही. लेट्स सी. उडवली अरे फाटून राहिला हा तो उडवतच नाही, नाचतच काम करतो. ए तू पतंग उडवायला का मोबाईल मध्ये हे उडवला? हा गम मध्ये का थोडसा गम मध्ये ब्रेकअप झाला त्या बुट्टीने आले अरे यार. डेटा दिला ते डायरेक्ट म्हणे तू लायकीचे नाही म्हणे मामाला, मला बहुत चांगला नवीन पोरगा भेटला म्हणे, तर मी तुझ्यासोबत नाही राहू शकत म्हणे, कट्टी म्हणे. ॲलोवेरा लावला आणि पिंपल ॲलोवेरा लावला त्यांनी बस 5 मिनिटं अगोदर आणि पूर्ण पिंपल गायब केलं. हे बघा हे पण तो जसा न तसाच आहे. राहू दे अजय, टेन्शन नको घेऊ. कंटिन्यू बी कंटिन्यू. हो मला वाटतं आमना तेवढंच काय सोडतो. काय झालं तर काही पतंगी फाटल्या. आता फाटल्यावर करायचं का, तर याचा एक उपाय आता आकाशने काढला बघा. आता का कुणाला तू बघा, तो आता कोण राहिला त्याचा आता धनुष्यबाण. फाटल्यावर काय करणार? नवीन तर पतंग बनणार नाही. रावणाच्या आम्ही बेंबीवर मारणार आहे. चांगला कुठं मारायचा? बेंबीवर. बेबीवर. रावणाने रामाला सॉरी रामाने रावणाला बाण मारून वध केला. याचा वध करायचा का? याचा वध करायचा आहे? आता वधवीन बोल, तू म्हणशील तर लागून जाईल. आणून देऊ म्हणून दे दादा, होम थिएटर लाव म्हणा. दादा होम थिएटर लावून का? रवींद्र दादा, ओ रवींद्र दादा, होम थिएटर लावायचं काम ते क्या होम थिएटर बजना चाहिए? हो वाजलाच पाहिजे तरच मजा येईल ना. वाजलाच पाहिजे. आमना भाऊ तुला काय वाटतं मी लहानपणी बाणा नाही बनवले का? धनुष्यबाण. अबे असा बापू. झगडा नको करू रे. So guys, we are on Ravi's terrace. We are celebrating मकर संक्रांती. आम्ही मकर संक्रांती सेलिब्रेट करतोय. टाळ्या वाजून द्या. हे आमचे निखिल भाऊ दिवसकर. हे काय बोलतो, आमचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे काय, हे निखिल दिवसकरच्या इथलं झाड. हे झाड कापायचं आहे नाही, त्याच्याने आमच्या पूर्ण पतंगी वाटत आहे. हा पतंगी बघा तुम्ही. यू कॅन सी दिस kites we are going to fly today. काढण्यासाठी कसरत बघा. टेप दे. काढ काढ काढ. फाटन दादा, फाटन पतंग फाटन पाहिजे रे. ए हिमांशु, हे काढ रे. कोणती गडबड केली तुम्ही? कोणती गडबड केली? जे बरोबर झाली आहे ना, खूप मोठी. धाव लवकर. आली 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 रे. आली रे, पन्नी आली. कसं टाकायच्यात पतंग उडून? खूप छान, खूप सुंदर, अप्रतिम. पण आमच्या मग अशी मांजा पूर्ण गुंतलेला होता. खूप मोठ्या मोठ्याने निखिल दादाने तो मांजा पूर्ण काढला. आता परत आम्ही पतंग उडवायला लागलो, कारण की तेव्हा हवा पण फारशी कमी होती. आता हवा पण छान आहे, तर मस्त आम्ही पतंग उडवत आहे आता, कारण की मग अशी पूर्ण मांजा गुंतलेला होता. माहित नाही कसा आहे, पण ठीक आहे. पाय लवकर पाय. आपली पतंग मागच्या बसून हा गेला पतंगाला रे. वरती चढत नाही म्हणे. वरती चढून पाहिजे देखील दादा का म्हणे वरती नाही जात म्हणे. वरती गेला पतंग आणाले. हा लवकर आण. हा जमले तू आणत नाही म्हणे ना. निखिल दादा, हो निखिल दादा थांब खाली. निखिल ना बघा.
धागा 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 रजा पकड 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 इकडा 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 अबे यार शेट पकड पकड कोण पकडली ते माहित नव्हतं उभी करता बोललो होता निकिता धावला ना तू बरोबर मला वाटलं वर पडली वरच होती तू माझा का इकडं असताना नाही तू असं गेली पतंग ना अशी आली माग मग ते रे बाबा पतंग त्याचीच पतंग फाईट वाली कटली भेटली आणरे 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 पतंग भेटली रे पुन्हा ये बात अजून एक पतंग भेटली आकाश दिल उडवाले काय रे एवढी मोठी पतंग होती राहू दे तू एवढ्या तर घेतल्या 2 चील घेतले तुला कचडली मी पतंग पकडून मी सांगितलं त्याला आला का अजून अबे हा सरळ चालला अबे इथंच्या इथंच्या नाही नाही हव्याने येणार नाही त्या तू कसा पतंग नको उडू महागाची पतंग आहे कसा बसला मग खांद्यावर आहे ना नाही ना रे हवे हवं नाही यार वरता हवेत पेच्या लागल्यावर खांद्यावर नुसत्या पुरा हवेत लावत उडते मला साला कासून जमल्या उडून उतरून राहिले ते मला काय घेतलं रे पतंग सोबत दिक्स नाही पतंग सोबत नाही पतंग सोडून देतो ना असं आता करून तुला टाकून दे इकडे आली आली आकाश खाली जा खाली जा खाली जा अबे इथंच आहे ना अबे आशिष आपल्याच घ्यायची आशिष पकड आशिष भाई पकड अबे पतंग पकड अभी मजा आहे का ना भेडू मी काय म्हटलं याला अवॉर्ड द्या अवॉर्ड द्या अवॉर्ड द्या पहिले आले अवॉर्ड द्या पहिला लवकर अवॉर्ड द्या त्याले आशिष पतंग पकडला बघा धन्यवाद पतंग द्या तो निखिलला तर आपल्या सर्वांसाठी आता नाश्ता आणणार आहे काय ऑर्डर देऊन द्या त्या पटपट ऑर्डर तर द्या त्याले समोसा कोल्ड्रिंक अजून आला तिथंच तो आला अजून एक पतंग नुसते आमच्याकडचे भरपूर पतंग घेऊन राहिले आम्ही पकडून पण राहिलो आणि त्याच पतंग घेऊन राहिलो यार किती मोठा आहे यार तो मोठा त्यात आहे पण मग का बनवायचं नाही हा लागलं व्हिडिओ बनवाले काय खाते मीटिंग बोला मीटिंग ए मीटिंग मीटिंग हे सायंटिस्ट बंद कर बस मीटिंग आहे लवकर या बसा बोला बस पतंग खाली टाक आपापले मेनू सांगा मायाकडून पाणी मीटिंग बोलवली ना मी पतंग उडवतो म्हणते मायाकडून कॅन मायाकडून पाणी मायाकडून ग्लास माझ्याकडून प्लेटा थांब ना मीटिंग आहे ना आकाश प्लेटा काय आणतो मग मी काय बोलवा एक स्प्राइट बोलवा एक स्प्राइट बोलवा नाश्ता बोलवा अरे काय बोलते रे भाई या साहेब नमस्कार तुमचा आमच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद हे आमचे नगरसेवक भावी नगरसेवक प्रतीक भाऊ लोखंडे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हे गोले गोले काय याच्यामुळे पतंग आपल्या कपून राहिल्या गोले गोल नाव आहे ते तिळाचे लाडू आहे तिळगुळ घ्या ना गोल गोल बोला तिळाचे लाडू आहे तिळाचे लाडू आहे अबे हात लागला कटली कशी कुठे पडली गेली कुठं आपण काय करतो तो आपण काय करतो पडली कुठे पण आपण काय करतो तो आपण भितर पाहिजे यार तुम्ही मीटिंग कॅन्सल केली मीटिंग कॅन्सल झाली ना पण 2 मिनिटं पलक का झपकोली गपकोल ओकाट आहे का पतंग थोडा पतंग उडून अरे जबरदस्त किती कापल्या तर आता पतंग उडवून खूप थकलोय आम्ही
तर आता विचार केला थोडंसं नाश्ता वगैरे करावं. तर आम्ही सर्वांनी कॉन्ट्री करून आता नाश्ता आणलेला आहे. तर आता सगळ्यात प्रथम मस्त आपण नाश्ता करू पोटभर. मग नाश्ता झाला की थोडा रेस्ट करू. मग 4 वाजले की मग परत पतंग उडवायला सुरुवात करू. कारण की तेव्हा आणखी मस्त क्रेज असणार आहे. आभाळामध्ये भरपूर पतंगा दिसणार आहे. तर तेव्हा जास्त मजा येणार. तर आता नाश्ता आणला आहे. नाश्ता आणला कचोरी, कॉमन चटणी काढतो. कचोरी अजून काय आहे, समोसा, अरे बापरे, स्प्राईट, कोल्ड्रिंक पण वाटते. आणि आशिष हा रवींद्र महाराज ठीक आहे. तर सगळ्याजण रवींद्र कॉन्ट्रॅक्ट करून द्या पटापटा. चल रे आकाश. किती झाले टोटल? 50 माहिती किती झाले? रव्या 310 210 100 310 डिवाइड बाय 7 कर. 310 डिवाइड बाय 7 कर. मग थांबून जा, लागून तर मग एक सोबत करून थांबून जा. 310 लिहून ठेवून दे. चला नाश्ता करा. आकाश नाश्ता कर पोटभर. पतंग उडवायचे. हा कॅशियर पाहिजे ना, बम पैसा लुटून राहिला पाहिजे ना. हाईट 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 हाईट. कोणता उत्साह, कोणता. अरे अरे बापा बापा, एवढा बम पैसा आहे, बम पैसा आहे, बहुत पैसा. अरे बापरे, पैसा ही पैसा. आशिष राहिला. कचोरी कुठून आणली आता? वैशाली. घ्या पहिले नाश्ता करून घेऊ. तर आता मी पण नाश्ता करून घेतो, मग आपण परत ब्लॉग मध्ये कंटिन्यू करूया. तर आता आम्ही नाश्ता केला. समोसा आणली होती, कचोरी आणली होती, जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं. पोटभर मस्त नाश्ता झाला. आता परत सगळ्यांना जोश आलेला आहे. तर आता आम्ही परत पतंग उडवायला सुरुवात करत आहे. जसं मागे बघू शकता आकाशने घेतली आहे पतंग हातामध्ये. बघू आता परत. हवा आता आहे, कधी हवा आहे कधी हवा नाही आहे, पण खूप जास्त मजा येत आहे. कच्चा चिवडा मस्त होता. आकाश पतंग उडून राहिला एकदम. यांचं डिस्कशन सुरू आहे आलू भात कढी करायची. हा आलू भात कढी करणार आहे. तू काय करते, कढी करते का भात करते? वांग्याची भाजी गपगपशीर आहे. तू काय करते? तू मोबाईल मध्ये मेसेज करते तू. हा तर भजी या दादाकडनं आहे, याच्याकडनं भजी आहे ना. काय त्याकडनं काय रे? जे पण सगळं उरलेलं आहे बासुंदी माझ्याकडून. चले काय बासुंदी याच्याकडनं. मग आजचा आचारी कोण? आशिष आहे का? प्यार में धोखा खाया हुआ आशिष, सच्चा आशिष आशिष. त्याच्याकडून 1 किलो शिवा खा बटा बोलो शिवा. लावूच नको, आणि जर लावली तर ढील सोड. बहुत मारीन धाव धाव. घेऊन दे ना, का टेन्शन घेते. मंदिरातून आले तुम्ही? डॅम आहे इथून धागा रे आता डोक्या म्हणजे तर दादा तुम्ही पतंग कधी उडवताय? दादा आतापर्यंत बाहेर होते, आता आले. अरे यार आपला कटला का? तुम्हारी पतंग किधर है? पर पतंग कब उड़ाऊंगी तुम? हवा गेली. पतंग बाद में कब? इतने सारे तो पतंग उड़ रहे हैं. पप्पा ने लाए क्या तुम्हारे लिए पतंग? हाँ पूरी बहुत सारी लाई. कितने सारे लाए बताओ जल्दी से. हमारे घर हम तो बहुत उड़ाते हैं. तुम बहुत उड़ाते हो, पर पतंग कितने लाए पप्पा ने ये बताओ मेरे को पहले. गार्गिया तुम्हारे घर में पतंग रखी है ना? रखी है कि नहीं रखी है? फिर उड़ा नहीं रहे हो, कब उड़ाने वाले हो? तर फायनली आमचा 4 वाजताचा ब्रेक संपला आणि 4 नंतर परत आम्ही पतंग उडवायला आलो. आणि जसं की तुम्ही बघून राहिले असाल आभाळामध्ये इतक्या साऱ्या पतंगी दिसून राहिल्या, खूप जास्त. आधी तर खूप कमी होत्या, पण आता खूप साऱ्या पतंगी दिसून राहिल्या. आणि सगळ्यात जास्त आहे पुढच्या तिथं खूप जास्त क्रेज आता दिसून राहिला आहे. आणि आम्ही आता भरपूर पतंगा पण कापलेल्या आहे. तर आणि मगांपासून आम्ही म्हणतो होम थिएटर लागेल लागेल लागेल, आणि फायनली होम थिएटर लागलेला आहे. तुम्हाला आवाज पण येत आहे. तर बघू अजून 2 तास आहे आमच्याकडे. 2 तासामध्ये आम्ही काय काय माहोल करू शकतो ते तुम्हाला नक्की दाखवूया. हा निखिलाचा आता रोनाल्डो उडलाय. हा मस्त नाचून नाचून उडून राहिला. पाहून घ्या पाहून घ्या. हा गटली 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 गटली. खेच 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 खेच. ढील दे 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 ढील दे.
दादा ट्रेन नाही उडत नाही का बरोबर? खेचून कापली दादाची पतंग. जाऊ द्या. तर संध्याकाळ होत आली मित्रांनो. तर तू बघू शकता अंदर 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 झालेला आहे आता. तरी आमची पतंग उडवणं संपलेलं नाही आहे. ओ काट काय करू मी ब्लॉग करतो. कोणता धागा काढू? ए इम्या धागा काढून दे रे. तर आजचा जो ब्लॉग होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की सांगा. आणि आज हो स्पेशल मकर संक्रांती होती. तुम्ही पण पतंग उडवली नाही उडवली हे नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुम्ही पतंगा किती कापल्या हे पण आम्हाला सांगा. आम्हाला खूप आवडेल कारण की आम्ही सुद्धा भरपूर पतंगी कापलेल्या आहे. आणि जो मकर संक्रांतीचा जो फेस्टिवल आहे तो खूप छान प्रकारे आम्ही साजरा केला. मी माझ्या मित्रांनी. आता संध्याकाळ होत आलेली आहे ऑलमोस्ट. तर आम्ही झालं आता जितक्या पतंगी कापल्या सफिशियंट आहे. आता उद्यापासून प्रत्येकजण पुन्हा आपापल्या जॉबला पूर्णजण आपापल्या कामाला लागेल. तर आज सर्वांना सुट्टी होती तर खूप चांगल्या प्रकारे आम्ही हा एक फेस्टिवल साजरा केला. तरी आमचे जे मित्रमंडळी आहेत जसे बॅकग्राऊंडला बघून राहिले आहे त्यांची इच्छा होऊनच नाही राहिली की आपण आता संपवावं. पण कंटिन्यू ती उडूनच राहिले आहे पतंग. स्टेट येऊन थोडं आम्ही परत काहीतरी छोटे मोठे क्लिप्स दाखवत आहे तुमच्यासाठी. सो तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. कारण की तुमच्यामुळेच आमचे सबस्क्रिप्शन वाढतात. आणि दुसरी गोष्ट आम्ही तुम्हाला जितकं चांगले व्हिडिओ दाखवू शकतो तितके चांगले शो करतच आहे. सो बघा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि आकाश आता पण पतंग उडूनच राहिलेला आहे बघा. आता त्यांनी पतंग पकडून आणली आहे. ते पण कोणती प्लास्टिकची पतंग आहे आता ते बघूया काय होतात समोर.